अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदळा गावाने एक ऐतिहासिक आणि समाजाला दिशा देणारा निर्णय घेतलाय। जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माझी जात मानव ही भावना स्वीकारत सौंदळा गावाने स्वतःला जातमुक्त गाव म्हणून घोषित केलंय। नेमका काय आहे हा निर्णय आणि कशी होणार आहे त्याची अंमलबजावणी पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट। नेवासा तालुक्यातील सौंदळा गाव हे यापूर्वीही समाजहिताचं अनेक धाडसी निर्णय घेणारं गाव म्हणून ओळखलं जातं। आई बहिणीवरून शिवीगाळ करण्यावर बंदी, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन, विद्यार्थी आणि ग्रामविकासासाठी ठराव असे अनेक आदर्श निर्णय या गावाने घेतलेत। आता यात सौंदळा गावाने जात हद्दपार करण्याचा ठराव एकमुखानं मंजूर केलाय। सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत जातमुक्त गाव ठराव मांडला आणि संपूर्ण ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्याला पाठिंबा दिलाय। या ठरावानुसार गावात जातीवर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही। आंतरजातीय विवाहांना सामाजिक मान्यता आणि पाठिंबा दिला जाईल। सार्वजनिक ठिकाणी शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, धार्मिक सामाजिक कार्यक्रमात जातीभेद पूर्णपणे बंद राहील। सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे संदेश टाकल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल। गावातील प्रत्येक नागरिक समान असून माझी जात मानव ही भावना स्वीकारण्यात आली आहे। जातमुक्त गाव घोषित करण्याचा खरा उद्देश असा आहे की आपण ग्रामीण भागामध्ये कुठेही जातीची गरज दैनंदिन जीवनामध्ये भासत नाही, परंतु जाणीवपूर्वक फक्त निवडणुका लागल्या किंवा राजकारण सुरू असलं त्याच वेळेस जात खुर्ची टिकवण्यासाठी जात लागते। कोणत्याही पुढाऱ्याचं, राजकीय पुढाऱ्याचं फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही, परंतु प्रत्यक्ष मात्र त्यांचे विचार या त्यांच्या आचरणातून कुठं दिसत नाहीत। आज अशी परिस्थिती आहे की भविष्यात आपल्याला पाकिस्तानासोबत लढायची गरज नाही, आपल्यालाच जातीपातीमध्ये गटतट पडून लढण्याची व्यवस्था या ठिकाणी करून ठेवण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्यामुळं आपण सौंदळा गावामध्ये जाणीवपूर्वक जातीपातीचा भेदभाव केला जाणार नाही आणि वागण्यात तर नसणारच, परंतु एक माणुसकी म्हणूनच जात आपण मानायची आणि सगळ्यांनी जे काही वेगवेगळे उत्सव आहेत, सण उत्सव आहेत, याच्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबासारखं सहभागी व्हायचं आणि जातीपातीचा समूळ नाश करायचा, अशा पद्धतीने आम्ही जातमुक्त ठराव केलेला आहे। या निर्णयाचं स्वागत राजकीय स्तरावरूनही होत आहे। नेवासा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सौंदळा ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचं कौतुक केलंय। निश्चितच खरं तर आमच्या नेवासा तालुक्याच्या दृष्टीने देखील एक हा आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असा निर्णय आमच्या नेवासा तालुक्यातील सौंदळा ग्रामपंचायतीने घेतलेला आहे। कास्ट फ्री विलेज, जातमुक्त गाव म्हणजे एक पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या होत्या, आता त्याला नवीन पिढीनं तसा फाटा दिलेलाच आहे, परंतु जातमुक्त गाव करून समाजामध्ये एकोप्याचं त्या ठिकाणी वातावरण राहावं, सर्वांनी हातात हात घालून निवडणुकीपुरतं राजकारण आणि निवडणुकीनंतर समाजकारण करत असताना सर्वांनी हातात हात घालून प्रगतीकडे जावं याच्यासाठी हे घेतलेले निर्णय आहे। त्यामध्ये सर्वांना समान न्याय त्या ठिकाणी आहे। सर्व मंदिरामध्ये सर्व जाती, सर्वांचा जो काही प्रमाणात जे जातीय मनामध्ये काही मंडळींच्या असतं तेढ असतो, तो निश्चितपणानं असे उपक्रम राबवल्यानं तो तेढ नाहीसा होणार आहे आणि इतरही गावातील तरुणांना एक दिशादर्शक असा निर्णय हा जातमुक्त गावच्या माध्यमातून सौंदळा ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंच शरदराव अरगडे, त्यांचे सर्व सहकारी आणि ग्रामस्थांनी गावात ठराव करून घेतलेला आहे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। जात भेदभाव आणि तेढीच्या राजकारणाला छेद देत सौंदळा गावाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श उभा केलाय। खऱ्या अर्थाने माणुसकी जपणारा हा निर्णय इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही। गोविंद फुनगे, LS मराठी, नेवासा, अहिल्यानगर।